गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे, या जगामध्ये ह्या विश्वामध्ये जर सर्वात कोणी श्रीमंत जर असेल ना, तर ज्याचं मन एकचित्त आहे ना, तो सर्वात श्रीमंत आहे। पण कुणाचं मन एकचित्त आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, नक्कीच आहे। जो या भक्ती मार्गामध्ये आहे ना, समर्थ विचारांमध्ये आहे, तो नक्कीच एकचित्त आहे, तो समाधानी सुद्धा आहे। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत की त्या 3 गोष्टींचा जर समतोल मनुष्याने साधला ना, तर तो या विश्वामध्ये या संसारामध्ये यश संपादन करतो, समाधानी सुद्धा होतो आणि त्याचं जीवन सुद्धा श्रेष्ठत्व निर्माण होतं। म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, पहिली गोष्ट राग, दुसरी गोष्ट आनंद आणि तिसरा गोष्ट आहे दुःख। या 3 गोष्टी आहेत ना, राग, आनंद आणि दुःख, या 3 गोष्टींचा जेव्हा मनुष्य समतोल साधेल ना, तेव्हाच तो समाधानी होईल। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की या 3 गोष्टींचा समतोल मनुष्याने कसा साधायला हवा। कधीकधी आपल्या जीवनामध्ये आपापसामध्ये भांडणं होतात, घरामध्ये नवरा बायकोमध्ये वाद होतात। जेव्हा बाहेरच्या माणसाशी भांडण झालं ना, तरी माणसाला मिटवता येतं, जास्त दुःख होत नाही। पण जेव्हा घरात भांडण होतं ना, आपल्या माणसाशी जेव्हा आपण नाराज होतो, दुःखी होतो, तेव्हा सर्वात माणसाच्या मनाला ठेच पोचत असते। आणि हेच आज आपण या दिवाळीच्या निमित्तानं आपण संकल्प कसा करायला हवा, आपलं जीवन कसं समृद्ध होईल, कसं समाधानी होईल, हे आज आपण पाहणार आहोत। म्हणजेच रागात असताना कोणत्याही गोष्टीवर रिप्लाय करू नका। जेव्हा तुमच्या जीवनामध्ये किती संकट आलं, जरी तुमच्या जीवनामध्ये असं काही झालेलं असेल ना, कोणती घटना घडलेली असेल, जेव्हा तुम्ही खूप रागात असाल, तर समोरच्याला कधीही कोणत्या गोष्टीवर तुम्ही रिप्लाय देऊ नका। म्हणजेच त्याच्या शब्दाला शब्द वाढवू नका। दुसरी गोष्ट, आनंदी असताना कोणालाही कोणतेही वचन देऊ नका। कारण का? कारण हे वचन आहे ना, ते बघा पूर्वीच्या काळामध्ये बघा देव देवता साधू संत होते ना, बघा राजे होते, हे राजे वचन देत असत। आणि अगोदर असं होतं की एकदा वचन दिलं ना, तर ते कधीच मोडलं जात नव्हतं। पण या कलियुगामध्ये असं काही राहिलं आहे का? अजिबात नाही। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा आनंद निर्माण होतो ना, सुखमय जीवन येतं, तेव्हा तो अनावधितपणे हा वचन देऊन जातो। आणि कधीकधी आपण वचन फेडण्याचं विसरून जातो। आता पुढची गोष्ट आहे ते दुःख। दुःखी असताना कोणतेही निर्णय घेऊ नका। बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे माणसाचं मन आहे ना, ते वेळोवेळी विचलित होत असतं, हे बदलत असतं, सैरावैरा इकडे तिकडे धावत असतं। पण जेव्हा तुम्ही दुःखी असताना कोणताही निर्णय पटकन घेऊ नका, कारण निर्णय घेत असताना थोडा वेळ घ्यायला हवा। आणि दुःखामध्ये जेव्हा मनुष्य निर्णय घेतो ना, तो व्यवस्थित असतो का बरं? चांगला असतो का बरं? कधीच नसतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आजच्या या जीवनामध्ये, या संसारामध्ये पती पत्नीचं नातं टिकायचं असेल, भावा बहिणीचं नातं टिकायचं असेल, वडिलांचं आईचं आणि मुलाचं नातं टिकायचं असेल
तर मनुष्यानं रागामध्ये कोणता निर्णय घ्यायला नाही हवा, दुःखामध्ये कोणता निर्णय घेऊ नये, आनंदी असताना कोणाला वचन देऊ नये. बघा, या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला ना तर तुम्ही जीवनामध्ये यशसुद्धा संपादन कराल आणि जीवनामध्ये तुमचं एवढं समाधान निर्माण होईल ना, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ॲटोमॅटिक बदल वाटू लागेल. आणि हा बदल तेव्हाच वाटतो जेव्हा मनुष्य भक्तिमार्गामध्ये असतो, उपासनेमध्ये असतो, श्रवणामध्ये असतो, जेव्हा मन एकचित्त असतं. म्हणून कमावलेली नाती आहेत ना आणि जिंकलेली मनं असतात, ज्याला सांभाळता येतात ना, तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण कधीकधी म्हणत असतो मला दुसऱ्याशी काही मतलब नाही, मला दुसऱ्याशी काही देणं घेणं नाही. पण या विश्वामध्ये आपल्याला जगायचं आहे ना, तर माणसाशिवाय जगणे शक्य आहे का? माणसामध्येच जर आपण माणुसकी नसेल तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का? म्हणून जी आपली नाती आहेत ना ती मनुष्यानं सांभाळायला हवी, दुसऱ्याच्या मनावर राज्य करायला हवं. पण आपण अगोदर आपल्या मनाचा विचार करतो. म्हणजेच आपल्यामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये किती दुःख जरी झाला असेल ना, तो आपण पाहत नाही. पण आपल्याला जर दुःख झालं ना तर लगेच आपल्याला त्रास होतो, लगेच आपल्या संकटांना निमंत्रण देतो. पण जर दुसऱ्याच्या सुद्धा मनाचा विचार केला ना तर बघा, तुमचं मन एवढं आनंदानं भरून येईल ना. कारण का? कारण जेव्हा आपण दुसऱ्याचं मन जपतो ना तेव्हा तो सर्वात सुखी मनुष्य असतो. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आपली संगत असते ना आपलं भविष्य घडवत असते. ज्याप्रमाणे हे तांदूळ असतात ना, जेव्हा कुंकवासोबत मिक्स होतात ना तेव्हा देवाच्या चरणी पोचतात. पण जर डाळीसोबत मिक्स झाले ना तर त्याची काय बनते बरं? त्याची खिचडीच बनते ना. म्हणून आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीमध्ये आहोत ना हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये कधीकधी अशा घटना घडतात ना की आपली मनस्थिती नसतानासुद्धा काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. पण त्यांना कशी सांभाळून घ्यायची ना ते आपल्यावरच आहे ना. पण त्यासाठी हे समर्थ विचार जर आपल्या जीवनात नसतील ना तर आपलं मन एकाग्र राहील का? कधीच राहणार नाही. आपण संगतीमध्ये फसले जाऊ. म्हणून हे श्रवण आहे ना, आता काही माणसं म्हणत असतात, काही माऊली म्हणत असतात की श्रवण करून श्रवण ऐकून काही फायदा आहे का? पण श्रवण केली आणि प्राप्त एवढा आहे ना, तुम्हाला 1-2 तास सांगणं कठीण जाईल. हे श्रवण आहे ना, तुम्हाला वेळोवेळी समर्थ सांगत असतात की जीवनामध्ये किती प्रसंग येतात आणि प्रसंगांना कसं सामोरे जावं, आपण कसं वागलो पाहिजे. आपण जर चुकीचे वागत असो ना तर समर्थ विचार आपल्याला प्रेरणा देत असतात. म्हणून तुमची मनस्थिती आहे ना कधीच हळवी ठेवू नका. कारण हळवं मन आहे ना ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं. म्हणून कधीच हळवे राहू नका. कारण हा कलियुग आहे ना, या कलियुगाने मनुष्याची हानीच केली ना. पण आपण जर या कलियुगाप्रमाणे वागलो तर चालेल का? आपला भक्तिमार्ग कधीच सोडू नका. कारण हा कली हा नाश करण्यासाठी आलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख देण्यासाठी आलेला आहे. म्हणून आपण समर्थांनी सांगितला हा भक्तिमार्ग आहे, हे श्रवण आहे, उपासना आहे, ही कधीच सोडू नका. कारण समर्थांनी सांगितलेलंच आहे, या मनुष्याच्या मनाची श्रीमंती असते ना ती कधीही खरेदी करता येत नाही, कुणाकडून विकत घेता येत नाही. ती आत्मसात जोपासावीच लागते ना. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की आपण कधीकधी म्हणत असतो की हा श्रीमंत भिकारी आहे. म्हणजे काय? म्हणजे पैसा पाणी असूनसुद्धा, सुखसोयी असूनसुद्धा तो भिकारीमध्ये मोडतो. म्हणजेच त्याचे विचार भिकारी असतात. हे कटू सत्य आहे ना. बघा, एक श्रीमंत बाई असते आणि आपल्या मुलाचं लग्न असतं तेव्हा तिच्या जे घरामध्ये जी मोलकरीण असते ना तिला साडी देण्यासाठी, साडी खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडे जाते आणि त्या दुकानदाराला म्हणते मला मोलकरीणसाठी साडी भेट द्यायची आहे,
खूप हलक्यातली साडी दाखवा. आणि बघा, थोड्याच वेळामध्ये मोलकरीण त्याच दुकानात जाते आणि त्या दुकानदाराला म्हणते, माझ्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे, मला त्यांना साडी द्यायची आहे, थोडी भारीतली साडी दाखवा. म्हणजेच खरा श्रीमंत कोण बरं, देणारा का घेणारा? बघा, विचार करायला हवा. मनुष्य जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, या मनाला चालना देत नाही, तोपर्यंत सत्य आणि असत्य तुम्हाला कळणार नाही. म्हणजेच ती मोलकरीण आहे ती श्रीमंत आहे का? श्रीमंत नाही, पण तिचे विचार एवढे श्रीमंत आहेत ना, त्या श्रीमंत बाईला तिच्यापुढे ती काहीच नाही, तिच्यापुढे तिची हैसियतसुद्धा नाही. म्हणजेच माणूस श्रीमंत कशाने होत असतो बरं? माणूस श्रीमंत पैशाने होतो का? कधीच होत नाही. गरीब व्यक्तीसुद्धा त्याचं जीवन जगत असतो, श्रीमंत व्यक्तीसुद्धा त्याचं जीवन जगत असतो. पण श्रीमंत व्यक्ती आहे ना, त्याच्या घरातल्या कुत्र्या मांजरांवर पैसे खर्च करतो, पण जिवंत मनुष्यावर कधीच खर्च करत नाही, आपल्या आईवडिलांवर कधीच खर्च करत नाही. मग त्याच्या जीवनामध्ये दिवाळी साजरी होईल का बरं? त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का? कधीच होणार नाही ना. म्हणून कधी कधी आपण म्हणत असतो की पैसा दान केला म्हणजे पुण्य केलं का? म्हणजे देव तुमचं होत नाही. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा होतो का? कधीच होणार नाही. कारण देवाला फक्त चांगले कर्म हवे असतात, चांगले कर्म आवडतात, आणि ते तुमच्या हातून घडत असतील ना, तरच देव आणि तुमचा होतो. तसं होईल का? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. कधीतरी दुःखसुद्धा येणार आहे, कधीतरी सुखसुद्धा येणार आहे. असं मानून जो जीवन जगतो ना, तो सर्वात सुखी मनुष्य होतो. पण आज आपण पाहणार आहोत, या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाने एक अनुभवलेलं असतं की आपल्या घरातल्या माणसांकडून कधीतरी आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आपल्याला अपेक्षित प्रेम, आपल्याला साथ आणि समर्थन मिळत नाही. हे एक असं नाजूक नातं असतं ना की आपण त्याबद्दल तक्रार करायची सोडाच, पण त्याबद्दल बोलणंसुद्धा अवघड वाटतं. म्हणजेच बाहेरचं कोणीतरी आपल्याशी तुटक वागत असेल ना, तर आपल्याला समजून घेत नसेल तर आपण ते सहनसुद्धा करू शकतो. पण जेव्हा घरच्यांनीच आपल्याला न समजणं, आपल्यावर रागवणं, अपमान करणं या गोष्टी मनाला खूप लागतात ना, तेव्हा मनुष्य खूप दुःखी होत असतो, संकटांना सामोरे जावं लागतं. पण समर्थांनी या बाबतीत सांगितलेलं आहे, मनुष्यानं यावर विजय कसा मिळवावा. जर घरच्या माणसांकडून जर आपल्याला त्रास होत असेल ना, त्यावर 5 उपाय सांगितलेले आहेत. आणि या दिवाळीमध्ये हे उपाय आहेत ना, हे मनक्रम आहे, हा मार्गक्रम आहे, तो आपण करायचा आहे. पहिली गोष्ट, संवाद साधा आणि शांतपणे निर्णय घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीचं मत असेल, त्यांचं वागणं असेल, जर आपल्याला पटत नसेल ना, तर सुरुवातीला थोडं शांत राहायला हवं. कारण कधी कधी आपण लगेच ती प्रतिक्रिया देत असतो, ती रागाने असते, तणावाने भरलेली असते, आणि समोरच्याला ऐकून घ्यायला आपल्याला काहीच अडचण नसावी. फक्त तो एक क्षण शांतपणे घालवण्यासाठी तयार व्हायला हवा. कधी कधी आपण तडकाफडकी बोलून मोकळे होतो, पण तुम्ही कधी विचार केलात का की त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होत असते. म्हणूनच अशा वेळी शांत राहून आपल्या मनातली आग शांत करणं खूप गरजेचं सुद्धा आहे ना. म्हणून त्यासाठी तुम्ही थोडा वेळ एकटं बसा, तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवा. तो अटीतटीचा एक क्षण जाऊन द्या. शांत राहा, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवाल ना, एक ना एक दिवस नक्कीच असा येईल, तुम्ही मनाने तुमचे निर्णय घ्याल, तेव्हा त्यालासुद्धा वाटेल की याला त्रास देणं सोडून दिलं पाहिजे.
कारण का? कारण आपण जर त्याच्याशी बोलणं चालू ठेवलं, म्हणजे त्याच्या शब्दाला शब्द बोलणं चालू ठेवलं, तर त्याच्यामध्ये वादच होतो ना. त्याच्यामध्ये दुसरं काही निघतं, दुसरं काही निर्माण होतं का? काहीच नाही ना. म्हणून या गोष्टीचं लक्षात ठेवायला हव्या. आता दुसरी गोष्ट पाहूया. घरातल्या लोकांना वेळ द्यायला हवा आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. कधीकधी आपल्याला असं वाटतं की ते किंवा माझ्यावरच का, बघा माझ्यावर जास्त का रागावतात बरं, का त्यांचं वागणं असं कठोर असतं. पण एक विचार करा, त्यांची बाजू ऐकणंसुद्धा गरजेचं आहे. कधीकधी त्यांनाही काही अडचणी असतात, काही कठीण प्रसंगसुद्धा येतात. त्यांचं संगोपन तसं झालेलं असू शकतं, किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळच्या लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना तसं वागताना पाहिलेलं असू शकतं. म्हणजेच यामुळे होतं काय की समोरचं जे वागत असतो ना, त्याला त्यात काही गैर वाटत नसतं. त्याला वाटतं हे असंच जीवन आहे आणि त्याची विचित्र वागणूक आहे ना, ती तशीच राहते. कारण का? कारण तो स्वतःला सत्य समजवत असतो. तो स्वतःला वाईट म्हणत असतो का? कधीच नाही. ज्यामुळे तुमचा स्वभाव आहे ना, तो कायम तणावग्रस्त राहतो. यात एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्याला त्यांचा विचार करणं, त्यांची अडचण समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. पण इथे आता काही जण म्हणतील, माझीच अडचण झालेली आहे, मी कुठपर्यंत त्यांची अडचण समजून घेऊ. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जास्त गरज कोणाला असेल ना, त्याने अगोदर झुकलं पाहिजे. म्हणजे काय? जर नात्यामध्ये आपल्याला वाटत असेल हे नातं निरंतर टिकावं, तर कधीकधी झुकावं लागतं ना. ज्याप्रमाणे भरपूर पूर येतो ना, ते नदीमधले लवाळे असतात ना, जेव्हा भरपूर पूर येतो ना, ते हळूच झुकून जातात. जेव्हा पूर कमी होतो ना, पाणी कमी होतं, तेव्हा ते परत झुकलेले लवाळे असतात ना, ते परत उभे राहतात. असं लवचिक आपण व्हायला हवं. बघा तुमचे मिस्टर असतील, ऑफिसमधून टेन्शन घेऊन घरी येत असतील ना, काही गृहिणीसुद्धा आहेत, त्या ऑफिसमध्ये जातात आणि ऑफिसमधलं टेन्शन काय कमी असतं का? म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काही अशा समस्या सुरू असतील, ज्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये बदल झाला असेल, तर अशामुळं आपल्याला त्रास तर होतच ना. पण अशा परिस्थितीत त्यांना थोडा वेळ देणंसुद्धा गरजेचं आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून समस्या पाहणं, यानं तुमचं दोघांचंही मन शांत राहील, तुमच्या समस्यासुद्धा सुटतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, स्वतःचं मन एवढं स्थिर बनवा ना, जरी कोणी आपल्या जवळ आलं ना, तरी आपण कधीच तुटू नये. लवाळ्यासारखं वाकून राहावं. पाणी हळूच जाईल आपल्यावरून, काही टेन्शन घेऊ नका. म्हणजेच काय? म्हणजे तो अहंकारी असेल ना, तर तो अहंकार आपोआप निघून जातो आणि काही वेळ आल्यानंतर तो शांतसुद्धा होतो. म्हणजे शांत होण्याची वाट पाहायला हवी. म्हणून स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा. पण आपण सामर्थ्यवान होऊ कधी? जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये येऊ, हे निरूपण श्रवण करू, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करू, समर्थांनी सांगितलेले नियम पाळू, तेव्हा सामर्थ्यवान होऊ ना. तसं होऊ का? म्हणजे हे प्रारब्ध आहेत ना, ते आपल्या आयुष्यातले वास्तव्य आहेत. त्याविषयी कुठलीही शंका नाही. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या जाणीवेच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे असतात. या गोष्टींना आपण प्रारब्ध म्हणू शकतो. म्हणजेच जन्म हे प्रारब्धच आहे, त्याचं प्रमाण मृत्यूसुद्धा हे प्रारब्ध आहे. त्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. पण नशीब घडवणं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे ना. म्हणजे आपले विचार असतील, आपल्या भावना असतील आणि कृती यांच्या साह्यानं आपण नशिबाला आकार देऊ शकतो. म्हणजेच कधीकधी नात्यांमधील तणाव असतो ना, आपल्या हातामध्ये नसतो. कितीही सांगा, काहीही करा, कितीही समजावा, कितीही प्रेमाने घ्या आणि नातेवाईकांना सांगा, काहीच फरक पडत नसतो. आणि आपली गत अशी होते की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. मग अशा वेळी आपण काय करू शकतो बरं? तर स्वतःला अधिक आत्मनिर्भर बनवा. स्वतःच्या विचारांवर आधार द्या. आपले निर्णय स्वतःच घ्या. सर्वात आधी कमवते व्हा
आपलं मन खूप संवेदनशील असतं. आपण दुसऱ्यांच्या मतांवर पैशांवर अवलंबून राहतो. पण एकदा का आपण आपल्या मनाच्या बाबतीत आर्थिक मजबूत झालो ना की बाहेरचे तणाव आपल्याला कमी त्रास देतात. त्याचबरोबर आत्मपरीक्षण करा. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमचं जीवनामध्ये जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तुमचा पती असेल, तुमची पत्नी असेल, तुमचा मुलगा असेल, विविध प्रकारच्या नात्यांमधली माणसं असतील जी तुम्हाला जर त्रास देत असतील ना, तर कणखरपणे निर्णय घ्या. पण तो कधी निर्णय घ्यायला हवा? जेव्हा आपल्याकडे धनसुद्धा यायला हवं, आपल्याकडे पैसासुद्धा यायला हवा. त्यासाठी अगोदर कमवते व्हा आणि योग्य निर्णय घ्या. आणि हे जेव्हा मन स्थिर होईल ना, तेव्हा तुमचे निर्णयसुद्धा योग्य होतील. स्वतःला समजावा, तुम्ही असे नाही आहात. रडत पडत आयुष्य का जगताय? स्वतःला आनंद देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी शोधा. एखादा छंद जोपासा, सिनेमा बघा, एखादे पुस्तक बघा, ध्यान करा, रमून जा. स्वतःमध्ये कशाला कोणाची गरज आहे का? ज्याला किंमत नाही ना, त्याला मुळीच भाव देऊ नका. त्याचं कर्म त्याच्याच हातात आहेत. परमेश्वरावर विश्वास ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, मनाला शांतता देत असतात, तणाव कमी करत असतात. स्वतःच्या निर्णयावर खंबीर राहायला शिका. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा कधी कधी हे मन असतं ना, एवढं सुंदर असतं ना. आपण 50 वर्षाचं होतो, आपण 80 वर्षाचं होतो, तरीसुद्धा आपल्याला खावंसं वाटतं, आपल्याला लहान व्हावंसं वाटतं. आपल्याला वेगवेगळ्या जी लहान मुलांची छंद असतात ना, ते आपल्याला जोपासावे वाटतात. हे ज्यांना जर वाटत असेल ना, त्यांनी त्यांचे छंद पूर्णच करायला हवे. आपण कधी कधी 80 वर्षाचे होऊनसुद्धा आपल्याला असं वाटत असतं, आपल्याला पाणीपुरी खावी, वडापाव खायला जावा. म्हणजे वेगवेगळे हे छंद असतात ना, ते प्रत्येकानं जोपासले पाहिजेत. यासाठी जास्त पैसे लागतात का? अजिबात नाही. पुढे पाहूया. नात्यांमध्ये संवाद ठेवायला हवा. घरातील ताण कमी करायचा असेल ना, तर संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण कितीही तणावात असलो ना, तरी एकदा संवाद साधला ना की सर्व सोपं होऊन जातं. आपण आपल्या मनातील भावना जेव्हा आवाज न चढवता स्पष्टपणे मांडतो, तेव्हा त्या गोष्टींचा निश्चितच विचार होतो ना, आणि समोरच्याला देखील त्यांच्या बाजू मांडण्याची संधी मिळते. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याप्रमाणे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो, भगवंताशी बोलतो की माझ्या जीवनामध्ये भगवंता एवढं दुःख आहे ना, मला थोडं सुख कधी देशील बरं. पण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा उठतो ना, तेव्हा भगवंतसुद्धा जागृत असतो. म्हणजे आता इथे काही म्हणतील, भगवंत झोपतो का? बघा, पण ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ना, तेव्हा सर्व शक्ती आहेत ना, त्या झोपलेल्या असतात. पण ही भगवंताची शक्ती आहे ना, ती एकमेव शक्ती चालू असते. म्हणजेच ती डायरेक्ट आपल्या मनाशी कनेक्ट होते. आणि तेव्हा आपण जे प्रश्न विचारतो ना, त्याचं लगेच रिप्लाय येतो. म्हणून कधीकधी हा संवाद साधण्यासाठी एका साध्या प्रश्नाचा आधार घ्या. तुला काय वाटतं किंवा तुझी बाजू काय आहे? अशा साध्या प्रश्नांनी संवाद साधण्याची अगोदर सुरुवात करायला हवी. जर तुम्ही उपासना जर करत असाल ना, तर भगवंताशी तुम्ही बोलायला हवं, भगवंताला विचारायला हवं, मी एवढं कर्माने वागतो, मी एवढं व्यवस्थित वागतो, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का आहेत बरं? पण आपण कर्माने असेल तरच भगवंत आपल्याशी बोलेल, तसा बोलेल का? कधीच नाही. म्हणून समोरच्यालासुद्धा त्यांची मतं मांडण्यासाठी संधी द्या. त्यांचं मत शांतपणे ऐका आणि एकमेकांच्या भावना समजून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे संवाद साधल्यानं आपण तणाव हलका करू शकतो. म्हणजेच आयुष्यात प्रत्येकाला संधी देतच असतं, पण त्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ना, आणि त्यातून कसा अर्थ काढतो, यावर सारं काही अवलंबून असतं ना. म्हणजे एक आशावादी वृत्ती ठेवणं हे आपल्या हातामध्येच आहे ना.
आपण कधीकधी बघा भक्तिमार्गामध्ये असलेला मनुष्य असतो, जरी त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं ना तरी तो देवाला कधीच दोष देत नाही. कारण तो नेहमी म्हणत असतो, परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये हे दुःख आलं आहे ना ते माझ्याच चुकीमुळं आलं आहे, पण परमेश्वरा तू पाहून घे. बघा आपण परमेश्वरावर ढकलून देतो की परमेश्वरा माझा भगवंत खंबीर आहे, या दुःखातून मला पेलण्याचं सामर्थ्य देईल. पण जो भक्तिमार्गामध्ये नसतो, उपासनेमध्ये नसतो, तो एवढा दुःखी होऊन जातो ना, एक वेळ अशी येते की तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. म्हणजे जीवन हे संपवायला तोच प्रवृत्त होत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो भक्तिमार्गामध्ये आहे ना, परमेश्वराचं नामस्मरण करतो, उपासना करतो, त्याच्या मनामध्ये असे विचार येतील का? कधीच येणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मक बाजू असते, याकडे लक्ष द्यायला शिकलो पाहिजे की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. जर आपण नुसते रडत बसलो ना आणि ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय ती परिस्थिती पाहून विलाप करत बसलो तर आपलं आयुष्य असंच निघून जाईल, म्हणजे वाया जाईल. म्हणून आलेल्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचे मार्ग स्वतः शोधायला हवे. आणि ते मार्ग शोधतील कधी आपल्याला उलगडतील जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये राहू, जेव्हा मन स्थिर होईल. आणि हे मन स्थिर होईल कधी? जेव्हा ब्रह्ममुहूर्ताची उपासना होईल ना, तेव्हाच हे मन शुद्धसुद्धा होईल, निर्मळसुद्धा होईल. म्हणजे शेवटी घरातील वातावरण शांत कसं ठेवावं आता हे पाहूया. जवळच्या नात्यांमध्ये जेव्हा निर्माण होणारा तणाव असतो ना, तो नेहमीच आपल्याला दुखावत असतो. पण अशावेळी आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायला हवी की घर एक सुरक्षित स्थान आहे. आपल्याबरोबर 4 अजून लोक घरामध्ये राहतात. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा सर्वांवर परिणाम होतो ना. ती एक व्यक्ती जरी वाईट वागत असली तरी बाकी प्रेम करणारे सदस्य आहेत ना, ते आपल्या घरामध्ये आहेत. त्यांच्याकडे पहा. आपल्याला हे घर एका कुटुंबासारखं पाहायला पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक जण एकमेकांबद्दल आदर राखतो, एकमेकांची काळजी घेतो आणि एकमेकांना आधार देतो. ज्यावेळी आपल्याला घरातील माणसाकडून त्रास होत असेल त्यावेळी त्यांना आपल्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करावा. असं आपण म्हणू शकतो ना की प्रत्येकजण वेगळ्या परिस्थितीतून जातो. त्यांचीही काही कारणं असू शकतात, काही अनुभवसुद्धा असू शकतात, ज्यामुळं त्यांचं वागणं थोडं कठोर असतं, तणावपूर्वक होतं. त्यामुळे थोडंसं समजून घ्यायला हवं, थोडा वेळ द्यायला हवा. शक्य तिथे प्रेमाने संवाद साधा. काहीच जर शक्य नसेल ना तर सरळ दुर्लक्ष करा आणि तुम्ही यातून तुमची मनस्थिती कशी चांगली ठेवू शकता याचा विचार करा. आता इथे भरपूर माऊली म्हणतील की माझा पती आहे, माझी पत्नी आहे, मी भरपूर वेळा समजावून सुद्धा ती तशीच वागते, मग त्याला उपाय काय बरं? मग त्यावर दुर्लक्ष करणं हा सर्वात मोठा उपाय आहे. म्हणजेच त्याचं आयुष्य त्याला कसं जगायचं त्याच्यावर सोडून द्या. पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही दुःख निर्माण करू नका. तुमचं आयुष्य आनंदामध्ये जगायला सुरुवात करा. कारण हा भगवंत आहे ना, तुमची साथ कधीच सोडणार नाही. हवं तर असं समजा की तुमची जीवनातील कठीण परीक्षा आहे आणि यातूनच आपल्याला उत्तम प्रकारे अनेक अडचणी असूनसुद्धा पास होऊन दाखवायचं आहे ना. कारण एकदा का आपण नात्यांमध्ये प्रेम असो, सहानुभूती असो आणि संयम टिकवला ना की नात्यांमध्ये आनंद आणि समाधान प्रवेश करतो. आपण हसत म्हणत असतो की घरोघरी मातीच्या चुळे असतात, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतोच ना. तो लवकरात लवकर कसा सोडवावा हे खरं कौशल्य असायला हवं. म्हणूनच संवाद साधायला हवा. स्वतःला मजबूत ठेवा, त्या दुसऱ्याला समजून घ्या. नात्यांमध्ये वेळ देऊन शांत राखून थोडंफार दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी सुधारता येतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजचा हा आता दिवाळीचा दिवस येणार आहे. दीपोत्सव सुरू झालेले आहेत आणि या दिवशी आपल्याला एकच संकल्प करायचा आहे की जर आपण सर्व करूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख असतील,
संकट जर येत असतील ना, तर आपण स्वतःचा मार्ग स्वतःने निर्माण करायला हवा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर भक्ती मार्गामध्ये नसाल ना, तर तुम्ही भक्ती मार्गामध्ये या. दर हप्त्याला श्रवण करायला सुरुवात करा. आता आपले एवढे भाग्य निर्माण झालेले आहेत ना, आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालेलं आहे. नाहीतर एक दिवस असा होता की आपण एक हप्त्याची वाट पाहायला लागत असे. पण आता या सोशल मीडियाद्वारे आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं. त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यामध्ये आपल्याला आनंद निर्माण होतोय ना, ती गोष्ट नक्कीच तुम्ही करा. पण आपल्या नियमांना धरून असायला हवी. समर्थांनी सांगितलेले नियम पाळा. आणि आपल्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जर उपासना झाली ना, तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार होणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरुवात करा. टायमिंग आहे पहाटे 3:40 ते पहाटे 6 वाजेपर्यंत. या वेळेमध्ये तुम्ही कधीही उठून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, त्याला एकच उत्तर आहे, ब्रह्ममुहूर्त उपासना. कर्माने राहा. कर्माने राहून जर ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली ना, तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार घडणार. तुमचं जीवन नक्कीच सार्थकी लागणार. तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होणार. जय जय रघुवीर समर्थ.